बोला. मी हत्तूरचे रहिवासी शेतकरी आहे. माझं नाव शशिकांत अण्णाराव पाटील. आम्ही आता सध्या आमच्या हत्तूरला भरपूर पाणी आलं आहे. आमचं शेत हायवे लगत आहे. जवळजवळ आमच्या शेतामध्ये कमीत कमी 12 फूट पाणी आहे. आमची जनावरं वगैरे फार नुकसान झाले आहे. शेतीचे ज्वारीचे गहू नुकसान झाले. अचानक पाणी आलं आहे. आता एका तासापूर्वी मी सोलापूर गेलतो. तिथं म्हणजे टीव्हीवर न्यूज पाहिलो. त्या न्यूजवर एवढंच ऐकलं होतं की धाराशिव माढा दक्षिण तालुका अकोलकोटचा कुठे दिसत आहेत त्यांना शासकीयांना किंवा प्रशासनाला हे आम्हाला फार खंत वाटायला लागलाय. अजिबात नाही. काल आले होते की आमदार साहेब येऊन गेले. न्यूजला कुठं आहे? न्यूजला न्यूज काय नाही. आमदार आले, भरणे साहेब आले, पालकमंत्री येऊन गेले. कारण न्यूजवर दिसत धाराशिव दाखवलाय. आज महाराष्ट्रामध्ये धाराशिव एकच आहे का? दक्षिण तालुका अकोलकोट आहे का? नाही. काय हे बाहेर आहे? पाकिस्तान वगैरे याच्या आउट ऑफ कंट्रीमध्ये आहे का? एवढं आम्हाला सांगावं प्रशासन आहे. अजिबात नाही. सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या जेवढं भयंकर नुकसान झालंय. एवढं पाणी आलंय की नॅचरल पाणी मी कोणाला चूक हे देत नाही. खरं व्यवस्था पाहिजे, नुकसान भरपाई पाहिजे. मग आमदार साहेबांनी तुमच्याशी बोलणं नाही. येऊन आले आमदार साहेब, येऊन आले, पालकमंत्री येऊन आले. ते नाही जागीर आले. कारण पेपर न्यूजला दिसत धाराशिव दाखवलं. अजिबात आमच्याकडे नाही आले. आमदार आलेत, भरणे साहेब आलेत, पालकमंत्री ते त्यांचं आमची काय चूक देत नाही. कारण न्यूजला मी बघतो, पेपरला वगैरे बातम्याला नुसतं धाराशिव माडा. मदत काय मिळेल? अजून काय त्यांचं काय जरा कोण टाकत काय मदत देणार आहे? आणि सध्या माझं चालू परिस्थिती 25 एकर उडीद पाण्यामध्ये गेलेलं आहे. आणि पसंत करून घेऊन गेलेत तलाठी सर्कल वगैरे. गावात काय पाणी घुसलंय का? गावात पाणी घुसलंय. जवळजवळ आमच्या हत्तूर गावाची लोकसंख्या 10,000 आहे. जास्तच आहे. 10-15 होते का 8,000 असेल अंदाजे. जवळजवळ मला वाटतं काय प्रशासनाने मदत काय पोहोचवली? अजून काही नाही. अजून काही नाही. उपजीविका कशा करतात? गावात लोक थोडं गाव उंचावर आहे. काय आहे गावाबाहेरच्या ज्या वस्तीमध्ये लोक त्यांचा फार त्रास आहे. बाहेर जो वस्ती वाड्यावर आहेत त्यांना अजून काहीच नाही. त्यांना पाणी पातळी वाढत आहे. अजून सुद्धा पाणी पातळी वाढत आहे. आणि आम्ही बघण्यात जवळजवळ 100 आमच्या आजोबासून सांगितलं एवढं पाणी आलेलं. माझं वय तर 65 आहे. काय प्रशासन काय मागणी राहील आपली? आता का नुकसान भरपाई द्यावं चांगला, म्हणजे समाज शेतकरी समाधान होण्यासाठी शेतकरी समाधान व्हायला पाहिजे. असं द्यायला पाहिजे. कुठे हेक्टरी 12,000 15,000 20,000 देऊन काय उपयोग नाही. कसं पेडणार? आणि हाय ते ऊस सगळं आमचं पाण्यात गेलेलं आहे. स्वतः येऊन पंचांग करू शकता, बघू शकता, काय अडचण नाही.